नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 6 भौतिक राशींचे मापन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा। त्यामधील अ प्रश्न आहे, प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? उत्तर, एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात। एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात। प्रत्येक ग्रहांवरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते, त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहांवर वेगवेगळे वजन भरते। प्रश्न क्रमांक 1 मधील हा प्रश्न आहे, दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर, दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापना संदर्भात आम्ही पुढील काळजी घेऊ। कोणतेही मापन करताना योग्य साधने वापरू, या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करू। आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरित्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करू। प्रश्न क्रमांक 1 मधील आ प्रश्नामधला चौथा पॉइंट, दुकानदार, भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात त्याच्यावर प्रमाणित असल्याचा छाप आहे की नाही? तराजू आणि त्याचा काटा स्थिर आहे का? तराजूच्या परड्यांची खालची बाजू कशी आहे या सर्व बाबी प्रत्येक खरेदीच्या वेळी तपासून पाहू। वापरण्यात येणारी वजने योग्य आहेत की त्यांच्याऐवजी एखाद्या दगड वापरला जातो हे लक्षात घेऊ। प्रश्न क्रमांक 1 मधील प्रश्न आहे, वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे? उत्तर, वस्तुमान मधला पहिला पॉइंट, पदार्थांतील द्रव संचयाला वस्तुमान म्हणतात। वजन मधला पहिला पॉइंट, वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात। वस्तुमान मधला दुसरा पॉइंट, वस्तुमान ही अदिश राशी आहे। वजन दुसरा पॉइंट, वजन ही सदिश राशी आहे। वस्तुमान तिसरा पॉइंट, वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच भरते। वजन तिसरा पॉइंट, वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगवेगळे असते। प्रश्न क्रमांक 2, सांगा लावू मी कोणाशी जोडी? अ गट ब गट दिलेले आहे। आता आपल्याला इथे उत्तर लिहायचे आहेत। वेग याची जोडी कुणासोबत येणार आहे? मीटर प्रति सेकंद। क्षेत्रफळ चौरस मीटर। आकारमान लिटर। वस्तुमान किलोग्राम आणि घनता आहे किलोग्राम प्रति घनमीटर। प्रश्न क्रमांक 3, उदाहरणासहित स्पष्ट करा। अदिश राशी। उत्तर, अदिश राशी केवळ परिणामाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे अदिश राशी होय। लांबी, वस्तुमान, क्षेत्रफळ, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादींच्या राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिणामाचा म्हणजेच मूल्य व एककाचा वापर होतो। यात दिशेचा अंतर्भाव नसतो। उदाहरणार्थ, रस्त्याची लांबी 5 किलोमीटर, शरीराचे तापमान 99 अंश फॅरनहाइट। प्रश्न क्रमांक 3 मधील हा प्रश्न आहे, सदिश राशी। उत्तर, सदिश राशी परिणाम व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय। विस्थापन, वेग या सदिश राशी आहेत। उदाहरणार्थ, आकाशात दक्षिणेकडे 600 किमी प्रति तास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे 600 किमी प्रति तास वेगाने चाललेले विमान यात फरक आहे। येथे चाल समान आहे परंतु गतीची दिशा वेगळी आहे। प्रश्न क्रमांक 4,
मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा. उत्तर, मापनात आढळणाऱ्या महत्त्वाच्या त्रुटी पुढील प्रमाणे. त्यामधील अ प्रश्न आहे योग्य साधनांचा वापर न करणे. त्यामधील 1 नंबर पॉइंट, काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत, त्याऐवजी दगड किंवा तत्सम साधने वापरतात, त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होतो. कधी कधी तराजू नीट कार्य करत नाही. पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही. प्रश्न क्रमांक 4 मधील प्रश्न आहे साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. उत्तर, दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे तराजू, ताणकाटा, फूटपट्टी, मोजमापाची टेप, निरनिराळी वजने, दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. मापन करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो. ताग्यातून कापड मापताना त्याचे योग्य मापन केले जात नाही. वरील बाबींविषयी ग्राहकाने विशेष दक्षता घेऊन आपण फसवले तर जात नाही ना याची खात्री केली पाहिजे. शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. उत्तर, प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात, त्यांत काहीही प्रमाणीकरण नसते, त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. हा प्रश्न, ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. उत्तर, सतत वापराने वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते, त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन व मापे यांची वजनमाप उपविभागात जाऊन तपासणी करणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 6, अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा. उत्तर, अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबींवर अवलंबून असते. 1 नंबर पॉइंट, दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे, अन्यथा त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात. 2 नंबर पॉइंट, मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान, विशेष, महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्याचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे. उदाहरणार्थ, सोने, चांदी इत्यादींच्या वस्तुमानाचे मापन करताना ही दक्षता घेतली पाहिजे. 3 नंबर पॉइंट, योग्य त्या साधनाचा वापर मापनासाठी केला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापनेही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. शरीराचे अचूक तापमान बघण्यासाठी तापमापक देखील आता डिजिटल पद्धतीचे झाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडीत अंतरे व काळमापन करावयाला विशेष डिजिटल उपकरणे वापरली जातात. व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.